नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात काय सध्याची परिस्थिती, काय सध्याची अपडेट, कांदा भाव वाढतात की कमी होतात त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट संपूर्ण घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ पूर्ण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर सलग केलं म्हणजे घंटा सांगा जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो. असू शकता पाणी 20 रुपये लिटर, कांदा 1 रुपया किलो. 8 कट्टे कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी नेला. एकूण पट्टी 710 रुपये आली. त्यात हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च वजा जाता हातात केवळ 179 रुपये उरले. आणि बारदाना आणि मजुरीचा खर्च तर पदरातच या ठिकाणी करावा लागला. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर बाजारात पाण्याची एक बाटली घ्यायची म्हटली तर 20 रुपये मोजावे लागते. पण आम्हा रक्ताचे पाणी करून विकलेला कांदा मात्र शेतकऱ्यांना 1-2 रुपये किलोने विकावा लागत आहे. कसली व्यवस्था आणि कसलं आमचं नशीब, असा संतप्त सवाल कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी विश्वनाथ ढेकळे यांनी उपस्थित केला. सध्या बाजारपेठेतील कांद्याला कवडीमोल भाव आणि दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत वाढ झाली आहे आणि किमती यातील प्रचंड तफावतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घामाच्या कष्टाची किंमत फक्त 1 रुपया आणि पाण्याची बॉटल जर घेतली 1 लिटर तर त्याला 20 रुपये 30 रुपये मोजावे लागत आहे. वस्तुस्थिती आहे. आणि एकंदरीतच अशी जर परिस्थिती राहिली तर घामा कष्टाने पिकवलेला, घामा रक्ताने पिकवलेला कांदा मात्र शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. मोठ्या अपेक्षेने कांद्याची लागवड केली. प्रखर उन्हात सामना करत विहिरीचे पाणी उपसून तसेच महागडी खते आणि औषधी वापरून कांदा पीक जोपासले. मात्र आता बाजारात याच कांद्याला मिळणारा भाव पाहून शेतकऱ्यांना पायाखालची जमीन सरकली आहे. प्रति किलो अवघ्या 1 ते 2 रुपये दर मिळत असल्याचे चित्र आहे. खर्च हजारात मात्र उत्पन्न तटपुंजे. एकंदरीतच ही व्यवस्था, ही परिस्थिती शेतकरी बांधवांची आहेतच. आणि एक एकर कांदा पिकवण्यासाठी बियाणे, नांगरणी, लागवडी, खते, औषधी, काढणी, बाजारपेठेपर्यंत वाहतूक यासाठी हजारो रुपयाचा खर्च येतो. मात्र ट्रॅक्टर किंवा पिकअप भरून कांदा नेल्यानंतर वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी म्हटला.